हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल कंटिन्यू करणार आहोत आणि या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे फॉर्म्युला ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. म्हणजेच या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय फॉर्म्युलेज आपण बघणार आहोत जे बोर्स ॲटॉमिक मॉडेलने डिस्कवर केले. क्लिअर आहे. मग असे कुठले फॉर्म्युलेज बोर्स ॲटॉमिक मॉडेलने डिस्कवर केलेले ते मी राईट साईडला येल्लो कलरनी हायलाईट केलेलं आहे. ओके, ते 4 पॉईंट्स आपण काय करणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर असे कुठले फॉर्म्युलेज आपण बघणार आहोत या बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू, तर तिथं मी 4 पॉईंट्स लिहिलेले आहेत. तर पहिला पॉईंट आहे रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट, सेकंड पॉईंट आहे वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट, थर्ड एनर्जी ऑफ बोर्स ऑर्बिट आणि फोर्थ आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम. तर असे 4 फॉर्म्युलेज असतील. ते 4 फॉर्म्युलेज आपण वन बाय वन बघणार आहोत. पण हे फॉर्म्युला बघण्याच्या आधी एक महत्त्वाचा पॉईंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे आणि नोटबुकमध्ये सुद्धा लिहून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण ते आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लिहिलेले आहे, पण या फॉर्म्युले स्टार्ट करताना तो पॉईंटसुद्धा तुम्ही परत लिहायचं आहे. क्लिअर आहे. आता काय पॉईंट लिहिणार आहे आपण, तर पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर थेरीमध्ये आपण पहिला जो पॉईंट बघितला होता की आपण असं ॲटम धरणार आहे की त्या ॲटममध्ये फक्त किती इलेक्ट्रॉन पाहिलेले, 1 इलेक्ट्रॉन, तरच या बोर्स ॲटॉमिक मॉडेलला तो काय करू शकतोय, फॉलो करू शकतोय. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे हा जो पहिला जो पॉईंट होता तोच मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे या व्हिडिओ लेक्चरचा, की जे काय आपण आता फॉर्म्युलेज डिराईव्ह करणार आहे या बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू, तर तो फॉर्म्युला फक्त अशा ॲटमसाठी असणार आहे ज्या ॲटममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. मी परत सांगतोय, जे काय फॉर्म्युलेज आपण या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये चेक करणार आहोत ते फॉर्म्युले फक्त कुठल्या ॲटमसाठी राहणार आहे, ज्या ॲटममध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. जर त्या ॲटमकडे 1 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल तर हे फॉर्म्युला टोटली काय होणार आहे, त्यासाठी फेल होणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय, हे तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करून घ्या, का की हे तुम्हाला पुढे खूप काय तुम्हाला मदत देणार आहे. आणि हे जे फॉर्म्युलेज मी तुम्हाला सांगतोय, काय इन्स्ट्रक्शन सांगतोय, तर हे तुम्हाला खूप महत्त्वाचं पॉईंट सांगतोय. आणि हे जे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा युजफुल राहणार आहे. क्लिअर आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कुठले, तर जेई, नीट, महाराष्ट्र CET या अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते पण सिम्पल असतात. पण आपल्याला फॉर्म्युलेच माहिती नाही राहत, त्यांचे इन्स्ट्रक्शन नाही माहिती राहत, त्यांचे इम्पॉर्टन्स पॉईंट्स नाही माहिती राहत, त्यांचे काय कन्क्लुजन्स आहे हे पण आपल्याला सुद्धा माहिती नाही राहत. म्हणून आपण तो क्वेश्चन काय केला जातोय, सोडून देतोय. लक्षात घ्या, हा जे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते खूप सिम्पल फॉर्म्युलेज आहे आणि हे फॉर्म्युलेज कुठे अप्लाय करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि हे फॉर्म्युलेज 100% तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, एक स्टेप बाय स्टेप. आणि हे फॉर्म्युलेज आपण कुठे ॲप्लाय करणार आहे हे सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. प्रत्येक वेळेस टीचर लिहून देणार नाही, ते त्यांच्या सेंटेन्समध्ये सांगणार आहे सगळं काय. क्लिअर आहे. आणि त्या सेंटेन्सला जर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टीचर सांगतोय म्हणजे तुम्हाला तो नोटबुकमध्ये लिहूनच काढायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर मी हे सांगत होतं, जे काय फॉर्म्युलेज आपण या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये बघणार आहोत ते फॉर्म्युलेज फक्त अशा ॲटमसाठी राहणार आहे ज्या ॲटममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. जर 1 पेक्षा जास्त गेलं तर 100% तो फॉर्म्युला या त्या पर्टिक्युलर ॲटमसाठी काय होणार आहे, फेल होणार आहे. क्लिअर झालं आता. ओके, तर आपण पहिल्या फॉर्म्युला स्टार्ट करतोय, दॅट इज दी रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. क्लिअर आहे आता. ओके, तर रेडियस आपण कोणाला म्हणतोय बोर्स ऑर्बिटमध्ये, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ॲटमच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतोय, एक न्यूक्लियस असतोय आणि त्या न्यूक्लियसमध्ये कुठला चार्ज प्रेझेंट असतोय, फक्त पॉझिटिव्ह चार्ज. का की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतोय,
तर प्रोटॉनवरती तर पॉझिटिव्ह चार्ज असतोय, पण न्यूट्रॉनवरती काय चार्ज असतोय? 0. म्हणजे टोटल चार्ज त्या न्यूक्लियसमध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि या पॉझिटिव्ह चार्जच्या बाहेर कंटिन्युअसली कोण रिव्हॉल्व करतोय? इलेक्ट्रॉन इन अ सर्क्युलर पाथ. त्या सर्क्युलर पाथला बोर्स ॲटॉमिक मॉडेलने काय नाव दिलं होतं? ऑर्बिट. तर ऑर्बिट आणि न्यूक्लियसचा डिस्टन्स, ऑर्बिट आणि न्यूक्लियसचा जो काही डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सलाच आपण काय नाव देतोय? रेडियस. आणि त्याला डिनोट केलं जातोय स्मॉल आरने. क्लिअर आहे? आणि हे पण आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या बाहेर एक ऑर्बिट प्रेझेंट असतोय का? नाही. अशी वेगवेगळ्या ऑर्बिट्स प्रेझेंट असणार आहे. मग त्या ऑर्बिट आणि या न्यूक्लियसमध्ये किती डिस्टन्स असेल हे आपल्याला बघायचं आहे. मग हे बघण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला तर गरज लागणारच आहे आपल्याला. क्लिअर आहे? आणि तो फॉर्म्युलाच म्हणजे कुठला? रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. क्लिअर आहे? मग आता बोर्स ऑर्बिटने तो रेडियसचा फॉर्म्युला कसा बनवला हे आपण आता इथं बघतोय. क्लिअर आहे? पण रेडियस कोणाला म्हणायचं आहे हे क्लिअर पाहिजे तुम्हाला. मी परत सांगतोय, रेडियस आपण कोणाला म्हणतोय? ऑर्बिट आणि न्यूक्लियसचा जो डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सलाच आपण काय नाव देतोय? रेडियस. आणि त्याचं सिम्बॉल कसं आहे? स्मॉल आर. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे आता? ओके. आता आपण फॉर्म्युला डिराईव्ह करतोय, म्हणजे कोणासाठी? रेडियससाठी. क्लिअर आहे आता? ओके. आता मी पॉस्ट्युलेट्समध्ये जे काय फॉर्म्युलेस तुम्हाला लिहून दिलेले होते त्या फॉर्म्युलेसचा यूज करूनच मी काय करणार आहे? हे सगळे फॉर्म्युलेस डिराईव्ह करणार आहे. क्लिअर आहे? तर आता रेडियससाठी आपल्याला कुठला पॉस्ट्युलेटची गरज पडणार आहे? तर 2 पॉस्ट्युलेट्स. तर पहिला पॉस्ट्युलेट कुठला घेणार आहे मी? की आपल्याला त्या पॉस्ट्युलेट्समध्ये असं सांगितलं होतं बोर्सनी की एक न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय त्या सर्क्युलर पाथला नाव दिलं होतं बोर्सनी ऑर्बिट. जर तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम, लक्षात घ्या मी काय सांगतोय, अँग्युलर मोमेंटम हा कोणाचा इक्वल पाहिजे? तर इंटिग्रल मल्टिपल h/2π. क्लिअर आहे? तो पॉस्ट्युलेट्स आपण चेक पण केलं होतं. मी परत सांगतोय, जेव्हा न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय कंटिन्युअसली त्या रिव्हॉल्युशनच्या पाथला आपण काय नाव दिलं? ऑर्बिट. म्हणजे जो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकतोय केव्हा? जेव्हा इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम, इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हा कोणाचा इक्वल पाहिजे? तर NH2π. तरच तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकतो. मग त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम किती पाहिजे? तर मग आपण काय लिहिलं होतं व्हॅल्यू? mvr. हा अँग्युलर मोमेंटम होता आणि हाच अँग्युलर मोमेंटम आपण कोणाचा इक्वल करतोय? NH/2π. क्लिअर आहे आता? ओके. तर आता या फॉर्म्युलेच्या थ्रू मी काय करतोय? v व्हॅल्यू काढतोय. v. ओके. तर जर v काढला तर मग तो कसं दिसणार आहे? स्मॉल n h/2π. आणि लेफ्ट साईडला जर मी v सेपरेट घेतलं तर लेफ्ट साईडला काय राहिलं? m आणि r. आता तो m आणि r या 2πशी काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. सो इंटू m इंटू r. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ओके. तर या फॉर्म्युलेच्या थ्रू आपण काय काढलं? v व्हॅल्यू. क्लिअर आहे आता? ओके. एक अजून एक पॉस्ट्युलेट्स आपल्याला लागणार आहे या रेडियसला कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि तो पॉस्ट्युलेट्स आहे शेवटचा पॉस्ट्युलेट. शेवटच्या पॉस्ट्युलेटमध्ये काय सांगितलं आहे? जेव्हा इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जेव्हा फिरतोय त्यावेळेस इलेक्ट्रॉन कुठला एक फोर्स बाहेर काढतोय. कुठला फोर्स बाहेर काढतोय? तर सेंट्रिफ्युगल फोर्स. तर त्या सेंट्रिफ्युगल फोर्स कधी बॅलन्स होईल? जेव्हा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचा अट्रॅक्शन कसं असणार आहे? बॅलन्स असणार. क्लिअर आहे आता? ओके. आणि त्या अट्रॅक्शनला आपण एक फोर्स दिलं होतं नाव. त्या फोर्सचं नाव काय घेतलं होतं आपण? कोलंबिक फोर्स. जोपर्यंत कोलंबिक फोर्स मेंटेन नाही होते त्या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मध्ये तोपर्यंत सेंट्रिफ्युगल फोर्स मेंटेन राहील का? नाही. म्हणजेच मी काय सांगतोय, जर तिथं अट्रॅक्शन कमी झालं
त्या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये, म्हणजे कुलंबिक फोर्स पण काय होतोय, कमी होतोय. जर कुलंबिक फोर्सच कमी झाला म्हणजेच तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटला बाहेर सोडून चालला जाईल. मग तिथं इलेक्ट्रॉन स्टेबल राहणार आहे का त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये? नाही. मग आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जर आपल्याला मेंटेन करायचं असेल त्या इलेक्ट्रॉनला, तर आपल्याला त्या कुलंबिक फोर्सला काय करावं लागेल, मेंटेन करावं लागेल. जसं कुलंबिक फोर्स मेंटेन होईल, सायमल्टेनियसली सेंट्रीफ्युगल फोर्स पण काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. जर दोघी मेंटेन झाले तर 100% तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकतोय. हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे लास्ट पोस्टुलेट्समध्ये. तर तिथं आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केलं होतं. काय फॉर्म्युला डिराईव्ह केलं होतं, आणि ते पण कोणाचा फॉर्म्युला, तर कुलंबिक फोर्सचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. क्लिअर आहे. आणि तो कुलंबिक फोर्स आपण कोणाचा इक्वल केलं होतं, mv²/r. हे mv²/r काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. क्लिअर आहे. आणि जेव्हा हे दोघी इक्वल होतात त्यावेळेस आपण सांगतोय तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. क्लिअर आहे. मग तोच फॉर्म्युला घेतोय मी इथं, परत तोच लिहितोय. दॅट इज दी mv² डिवायडेड बाय r, विच इज इक्वल टू दी k इंटू z इंटू e² डिवायडेड बाय r². क्लिअर आहे आता? ओके. हा जो फॉर्म्युला मी जो लिहिला आहे तो लास्ट पोस्टुलेट्समधून लिहिला आहे. क्लिअर आहे. तर याच्यातून जो कॉमन आहे तो मी कॅन्सल आउट करतोय. कॉमन कुठला आहे, तर r. हा r कॅन्सल झाला टोटली आणि याच्यातला एक r राहिला. क्लिअर आहे आता? ओके. क्लिअर आहे आता? चला नेक्स्ट. आता या फॉर्म्युलेमध्ये आता लेफ्ट साईडला mv² राहिलं आहे आणि राईट साईडला k इंटू झेड इंटू e² डिवायडेड बाय r, एक r राहिला आहे तिथं. बरोबर आहे. जो r राहिलेला आहे राईट साईडला तो r मी काय करतोय, मल्टिप्लाय करतोय कोणाशी, mv²शी. ओके. म्हणजे तो कसं दिसणार आहे, m इंटू v² इंटू, आता इंटू मी कोणाशी करणार आहे, r, जो राईट हँड साईडला राहिलेला आहे तो r मी इथं घेतो. क्लिअर आहे. विच इज इक्वल टू दी k इंटू झेड इंटू e². क्लिअर आहे आता? ओके. आता लेफ्ट साईडला आपल्याला v² दिसतोय. त्या v²च्या जागेवरती मी काय करणार आहे, जो वरती जो फॉर्म्युला लिहिलेला आहे दॅट इज दी इक्वेशन 1. ओके. मी त्याला एक इक्वेशन 1 देऊन टाकतो, याला इक्वेशन 1. तर जो v व्हॅल्यू लिहिली आहे इक्वेशन 1 मध्ये, ती v व्हॅल्यू आपण काय करतोय, या फॉर्म्युलेमध्ये पुट करतोय. कुठल्या फॉर्म्युलेमध्ये, तर मी यालाही इक्वेशन देतोय, या इक्वेशनला इक्वेशन 2. क्लिअर आहे. तर v²ची जी व्हॅल्यू येणार आहे ती कुठून येणार आहे, तर इक्वेशन 1 मधून. क्लिअर आहे. पण लक्षात ठेवा, इक्वेशन 1 आपल्याला फक्त v ची व्हॅल्यू देते आणि आपल्याला काय टाकायचे, व्हॅल्यू v² व्हॅल्यू. तर आपल्याला काय करावं लागेल, जी व्हॅल्यू दिसते आपल्याला v व्हॅल्यू, त्याला आपल्याला सगळ्यांना काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. क्लिअर आहे. मग फॉर्म्युला काय तयार होईल जर आपण स्क्वेअर केलं तर दॅट इज दी m इंटू वरती NH आहे, तर ते n आणि h दोघी काय होतील, स्क्वेअर होतील, म्हणजे n² आणि h² डिवायडेड बाय, खाली काय होतं, 2 पाय r आणि m. 2चं काय होणार आहे, स्क्वेअर होईल म्हणजे तो 4 येईल, पायचा पण स्क्वेअर होऊन जाईल, इंटू r² होऊन जाईल. बरोबर आहे. ओके. आणि त्यानंतर m² होऊन जाणार. क्लिअर आहे. आणि आपण मल्टिप्लाय करतोय r ने, का की r राहिला आहे तिथं, का की फक्त आपण v² ची व्हॅल्यू टाकलेली आहे. आणि याला आपण इक्वल करणार आहे परत k इंटू झेड इंटू e². क्लिअर झालं आता? ओके. तर आपल्याला आता इथं काय करायचं आहे, r सेपरेट घ्यायचं आहे. r काय करायचं आहे, सेपरेट घ्यायचं आहे. आणि जर आपण r सेपरेट घेतलं म्हणजे आपण काय करतोय, आता रेडियसचा फॉर्म्युला तयार करतोय. क्लिअर आहे आता? ओके. पण याच्यातलं काय कॉमन्स आहे ते आपण पहिले कॅन्सल आउट करून घ्या आणि नंतर मग r आपण काय करणार आहे, सेपरेट घेणार. तर लेफ्ट साईडला चेक करा काय कॉमन येतोय, तर r व्हॅल्यू कॉमन येते आणि m व्हॅल्यू कॉमन येते. तर आपण त्यांना काय करू, कट करून टाकू. ओके. जसं फॉर एक्झाम्पल इथं m आहे, तो m टोटली कॅन्सल होऊन जाईल, का की m वरती आहे आणि m² खाली आहे. तर याच्यातला m² मधला एक m राहणारच. क्लिअर आहे. r पण काय होणार आहे, कॅन्सल होईल.
खाली आर स्क्वेअर आहे आणि वरती आर आहे, तर जो वरचा जो आर आहे तो टोटली कॅन्सल होऊन जाईल आणि आर स्क्वेअर मधला एक आर राहणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. म्हणजे फॉर्म्युला आता कसं तयार होईल, परत फॉर्म्युला कसं तयार होईल, दॅट इज दी, म्हणजे आता वरती काय राहिलं आता, एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर मधला एक आर राहिलेला इंटू एम स्क्वेअर मधला एक एम राहिलेला आहे. क्लिअर आहे? विच इज इक्वल टू दी के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर. क्लिअर आहे आता? ओके. आता या व्हॅल्यूवरून आपण आर व्हॅल्यू काय करतोय, आता सेपरेट करतोय. म्हणजे आरला आपण काय करतोय, सेपरेट घेतोय. मग कसं सेपरेट घेणार आहे फक्त आरला, तर के इंटू झेड इंटू ई स्क्वेअरच्या जागेवरती आपण काय करणार आहे, आर व्हॅल्यू पुटअप करणार आहे. ज्याने के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर तो आरच्या जागेवरती सबस्टिट्यूट होऊन जाईल. क्लिअर आहे? म्हणजे फॉर्म्युला कसं दिसणार आहे, जर आरला आपण राईट साईडला शिफ्ट केलं तर म्हणजे लेफ्ट साईडला मग काय राहणार आहे, सो एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. पण या आरच्या जागेवरती आता आपण काय लिहितोय, के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर, का की तो आपण इथं खाली शिफ्ट केलेला आहे. म्हणजे आर कुठे जाणार आहे, वरती. मग जर आर वरती गेला तर म्हणजे आपल्याला सेपरेट आर व्हॅल्यू भेटणार आहे. ओके. क्लिअर आहे? या कारणामुळेच आपण आर काय करतोय, शिफ्ट करतोय कुठं, राईट साईडला. तर जसं आर राईट साईडला शिफ्ट होणार आहे तर के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर तो काय होणार आहे, या 4 पाय स्क्वेअरशी मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे इथं काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर. क्लिअर आहे आता? ओके. आणि इंटू एम राहिला आता. क्लिअर आहे? आणि आर कुठे शिफ्ट होऊन जाईल आता, राईट साईडला. मग आता आपल्याला आता आर व्हॅल्यू एक सेपरेट व्हॅल्यू भेटली ज्याला आपण रेडियस म्हणतोय. आणि रेडियस कोणाला म्हणतोय, डिस्टन्स बिटवीन दी ऑर्बिट अँड दी न्यूक्लियस. तर हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला ऑफ दी रेडियस. क्लिअर आहे आता? ओके. रेडियस आपण कोणाला म्हणतोय, डिस्टन्स बिटवीन दी ऑर्बिट आणि न्यूक्लियस, त्याला आपण काय म्हणतोय, रेडियस. मग त्या रेडियसला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लागत होता. आता तो फॉर्म्युला तयार झाला आहे आणि तो फॉर्म्युला किती काय लागतोय, एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर इंटू एम. ही व्हॅल्यू असणारी त्या पर्टिक्युलर रेडियसला कॅल्क्युलेट करण्यासाठी. क्लिअर आहे आता? ओके. आता हा फॉर्म्युला खूप बिगर फॉर्म्युला दिसतोय. क्लिअर आहे? आणि तुम्हाला आठवण सुद्धा राहणार नाही फॉर्म्युला. तर मग मी काय करतोय, या फॉर्म्युलाला शॉर्ट करतोय. कसं शॉर्ट करतोय, तर नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता जे लेफ्ट साईडला आपल्याला अशी व्हॅल्यू आपल्याला सेपरेट काढायची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे काय, जे आपल्याला सिम्बॉल दिसतोय त्या सिम्बॉलचा एक फिक्स्ड व्हॅल्यू आहे. म्हणजे ऑलरेडी ती व्हॅल्यू डिस्कवर झालेली आहे. ती व्हॅल्यू एक फिक्स्ड व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. जे व्हॅल्यू फिक्स्ड आहे ती व्हॅल्यू आपण काय करतोय, सेपरेट काढतोय. आणि जी व्हॅल्यू फिक्स नाही आहे म्हणजे ती कॉन्स्टंट नाही आहे तर ती व्हॅल्यू आपण काय करतोय, सेपरेट काढतोय. क्लिअर आहे? म्हणजे दोन व्हॅल्यू आपण सेपरेट काढतोय. एक कॉन्स्टंट व्हॅल्यू सेपरेट काढतोय आणि जी व्हॅल्यू रेग्युलरली काय होती, चेंज होती. क्लिअर आहे? आणि जर आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू काय केली, सेपरेट केले, तर मग कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे काय, त्यांची व्हॅल्यू ऑलरेडी फिक्स्ड आहे, ती दिलेली असेल ती व्हॅल्यू आपल्याला. ती व्हॅल्यू आपण त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूमध्ये काय करणार आहे, पुटअप करणार आहे आणि त्याचं एक कॅल्क्युलेशन करून घेणार. म्हणजे आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू भेटणार आहे त्या कॉन्स्टंटमधून. क्लिअर आहे? मग असे कुठले कॉन्स्टंट असतील लेफ्ट साईडला ते पहिले मी तुम्हाला सांगून देतोय. ओके. तर लेफ्ट साईडला वरती एक एन स्क्वेअर आणि एच स्क्वेअर दिसतोय. तर एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. आता मला सांगा, नंबर ऑफ ऑर्बिट न्यूक्लियसच्या बाहेर एक असतोय का, नाही. असे वेगवेगळे ऑर्बिट असणारे म्हणजे एन व्हॅल्यू तिथं फिक्स्ड आहे का, नाही. क्लिअर आहे? म्हणजे एन व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. नेक्स्ट एच स्क्वेअर. एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट. वर्डच येतोय प्लँक्स कॉन्स्टंट म्हणजे प्लँकची एक व्हॅल्यू असणार आहे जी आपल्याला प्लँक सायंटिस्टनी दिलेली आहे. ती व्हॅल्यू आपण या एचच्या जागेवरती काय करणार आहे, पुटअप करणार आहे. क्लिअर आहे? म्हणजे ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असणार आहे. या तुम्ही असंही म्हणू शकताय फिक्स व्हॅल्यू असणार आहे. क्लिअर आहे? मग फिक्स व्हॅल्यू कोणाची आहे, तर प्लँक कॉन्स्टंटची.
क्लिअर आहे. मग आपण ते प्लँक कॉन्स्टंटला कॉन्स्टंट म्हणतोय म्हणून मी एच स्क्वेअर काय करतोय सेपरेट घेतोय. मला एन स्क्वेअर कॉन्स्टंटमध्ये टाकता येईल का? नाही, का की त्याची ऑर्बिटची व्हॅल्यू काय होत जाईल, चेंज होत जाईल, म्हणून आपण त्याला कॉन्स्टंट म्हणणार नाही, म्हणजे एन स्क्वेअर आपण सेपरेटच लिहिणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे याच्यातला एच स्क्वेअर काय झाला कॉन्स्टंट. ओके, आता डिवाइड. आता डिवायडेडमध्ये पण काय सिम्बॉल्स दिसत आहेत, त्याच्यातलं कोण कॉन्स्टंट राहणार आहे ती व्हॅल्यू आपण इथं खाली लिहितोय. 4 पण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, पाय पण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, का की पायची व्हॅल्यू ऑलरेडी डिसाईडच आहे काय 3.14 किंवा 22/7 आपण हेच घेतो. क्लिअर आहे, म्हणजे पाय व्हॅल्यू काय फिक्स्ड आहे. त्याच्यानंतर इनटू के पण काय एक फिक्स व्हॅल्यू आहे. के म्हणजे काय कुलंबिक कॉन्स्टंट, जो चार्ज आपण काढतो कुलंबिक, त्या कुलंबिकचा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ज्याला आपण डिनोट करतो केनी. तर हे के व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे फिक्स असणार आहे. क्लिअर आहे, या सगळ्यांची व्हॅल्यू मी तुम्हाला लिहूनच देणार आहे. क्लिअर आहे, पण कुठले कुठले कॉन्स्टंट व्हॅल्यू हे आपण काय करतोय सेपरेट काढतो, म्हणजे याच्यातला के सुद्धा काय कॉन्स्टंट आहे. आता के कोणाशी मल्टिप्लाय होत होता झेड म्हणजे काय ॲटॉमिक नंबर. तर फर्स्ट पॉस्ट्युलेट्समध्ये मी असं सांगितलं होतं की बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये तोच ॲटम पार्टिसिपेट करू शकतोय ज्या ॲटममध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. मी तिथं ॲटॉमिक नंबर घेतलं आहे का? नाही. आणि जेव्हा मी एक्झाम्पल्स लिहून देत होतं तर तिथं फक्त हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतलं होतं का आपण? नाही. हेलियमचं पण एक्झाम्पल घेतलं होतं, लिथियमचं पण एक्झाम्पल घेतलं होतं, बेरिलियमचं पण एक्झाम्पल घेतलं होतं, बोरॉनचं एक्झाम्पल घेतलं होतं, कार्बनचं एक्झाम्पल घेतलं होतं. म्हणजे एक पर्टिक्युलर ॲटमसाठी आपण हा फॉर्म्युला बघत नाही. क्लिअर आहे आता. ओके, फक्त आपण काय चेक करतोय की त्या ॲटममध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट पाहिजे, हे फक्त आपण चेक करतोय. पण ॲटम तर बदलत आहेत ना, हायड्रोजन पण ॲप्लिकेबल आहे, हेलियम पण ॲप्लिकेबल आहे, कार्बन पण ॲप्लिकेबल आहे, म्हणजे ॲटम तर चेंज होतोय. मग जर ॲटम चेंज होत असेल तर मग त्याचा ॲटॉमिक नंबरसुद्धा काय असणार आहे चेंज असणार आहे. मग झेड व्हॅल्यू तिथं फिक्स राहणार आहे का? नाही. म्हणजे झेड व्हॅल्यू काय होत जाईल चेंज होत जाईल पर्टिक्युलर ॲटमसाठी. क्लिअर आहे, म्हणजे मला या झेड व्हॅल्यूला कॉन्स्टंटमध्ये लिहिता येणार नाही. क्लिअर आहे. नेक्स्ट ई स्क्वेअर म्हणजे काय चार्ज, आणि चार्ज व्हॅल्यू आपण कुलंबिकमध्ये काढतोय, आणि हे सुद्धा आपण बघितलेलं आहे फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. क्लिअर आहे, कुलंबिकचं चार्ज आपण लिहिलं होतं, तेच चार्ज व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे ही पण एक काय फिक्स व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर स्मॉल एम म्हणजे काय मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलंच आहे KG मध्ये काढून पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. म्हणजे एम व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे फिक्स असणार आहे. क्लिअर आहे. मग आता जो एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4π² इंटू के इंटू ई स्क्वेअर आणि इंटू एम, ही सगळी व्हॅल्यू काय असणार आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे यांची फिक्स व्हॅल्यू आहे, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे आता. ओके, मग यांची काय व्हॅल्यू आहे हे मी लिहूनच देतोय आता तुम्हाला. ओके, आता आपल्याला हे पण सुद्धा काढायचं आहे की कुठली व्हॅल्यू चेंज होणार आहे. तर मग काय राहिलं वरती जो चेंज होतोय एन स्क्वेअर, तर मी इथं काय करणार आहे मल्टिप्लाय एन स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय खाली कोण चेंज होतोय झेड व्हॅल्यू, फक्त बाकी सगळे काय होते कॉन्स्टंट, म्हणून मी इथं काय लिहिणार आहे झेड. क्लिअर झालं आता. ओके, तर लेफ्ट साईडला कॉन्स्टंट व्हॅल्यू मी सेपरेट काढलेली आहे, आणि राईट साईडला जी व्हॅल्यू 100% काय होणार आहे चेंज होत जाईल ते मी काय केलं आहे सेपरेट काढलेलं आहे. आणि कुठली व्हॅल्यू चेंज होणार आहे, सो एन स्क्वेअर डिवायडेड बाय झेड हे काय होणार आहे चेंज होणार आहे. क्लिअर झालं आता. ओके, आणि ही जी व्हॅल्यू असणार आहे ही कोणाचं इक्वल असणार आहे तर आरचं. इथपर्यंत क्लिअर आहे आता. ओके, आता आपण काय करणार आहे या कॉन्स्टंटमध्ये आपण काही व्हॅल्यूज पुट करणार आहे जी फिक्स व्हॅल्यू आहे. ओके, तर मी पहिले स्टार्ट करतोय प्लँक कॉन्स्टंटपासून. एच इज इक्वल्स टू, ओके, याची व्हॅल्यू काय असते तर 6.6 इंटू 10⁻⁻14 जूल पर सेकंड. म्हणजे ही एक फिक्स व्हॅल्यू आहे, आणि ही व्हॅल्यू आपण काय करणार आहे या एच स्क्वेअरमध्ये पुटअप करणार. त्यानंतर खाली तर 4 व्हॅल्यू ती पण एक फिक्स व्हॅल्यू आहे, नंतर पाय राहिला आहे,
पाय तुम्ही काय घेणार आहे मोस्टली 3.14. ओके, त्या 3.14ला तुम्ही काय करणार आहे स्क्वेअर करणार आहे. कोलंबिक कॉन्स्टंट किती असतोय, दॅट इज दी 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कोलंबिक स्क्वेअर. क्लिअर आहे. त्याच्यानंतर ई म्हणजे काय चार्ज, ते पण कोलंबिक फॉर्ममध्येच घेणार आहे आपण. तर चार्ज आपण लिहिलं होतं किती, दॅट इज दी 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम, हा लिहिलं होतं चार्ज. आणि एम म्हणजे काय मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण किती घेतोय, मास ऑफ इलेक्ट्रॉन के जीमध्ये लिहिलं होतं आपण. ओके, एकदा तिथं चेक करा, दॅट इज दी 9.1 इंटू 10⁻31 kg. क्लिअर आहे आता. ओके, तर ही सगळी कॉन्स्टंट व्हॅल्यू ओके तुम्ही कुठे पुटअप करणार आहे, इथं. क्लिअर आहे. आणि जसं तुम्ही या कॉन्स्टंट व्हॅल्यू इथं पुटअप केलं तर तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि कॅल्क्युलेशन करून असा आन्सर येतोय, दॅट इज दी 0.529 असं आन्सर येतोय जेव्हा ही सगळी व्हॅल्यू तुम्ही या कॉन्स्टंट व्हॅल्यूमध्ये पुटअप केली तर. ओके, मग ती व्हॅल्यू किती कॅल्क्युलेटेड होऊन येते, 0.529. क्लिअर आहे. आणि मल्टिप्लाय होणार आहे n² डिवायडेड बाय z. तर यांची फिक्स व्हॅल्यू आहे का n² डिवाइड बाय z, नाही, का की हे ऑलमोस्ट काय होत जाईल, चेंज होत जाईल. क्लिअर आहे. आणि आपण इक्वल करणार आहे कोणाचं, आरचं. आता मला सांगा, आता फॉर्म्युला काय झाला, आता शॉर्ट झाला. आता जो बिगर फॉर्म्युला होता वरती, दॅट इज आर इज इक्वल्स टू n² डिवायडेड बाय 4π² इंटू के इंटू झेड इंटू e² इंटू एम. इतकं फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं, पण मी त्याला काय केलं, शॉर्ट केलं. कसं शॉर्ट केलं की या फॉर्म्युलेतून आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू सेपरेट काढलं, आणि जी चेंज व्हॅल्यू होणार आहे ते आपण सेपरेट काढलं. क्लिअर आहे. आणि जसं कॉन्स्टंट आपण सिम्बॉल बाहेर काढलं तर त्या कॉन्स्टंटमध्ये आपण ती व्हॅल्यू काय केली, पुटअप केली, जे मी राईट हँड साईडला लिहिलेली. ती व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे, त्या कॉन्स्टंटमध्ये पुटअप करणार आहे. आणि जसं कॉन्स्टंटमध्ये पुटअप केलं तर तिची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेटेड होऊन येते, 0.529 इतकी व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड होऊन येते. क्लिअर आहे. आणि तो मल्टिप्लाय होणार आहे परत जी चेंज व्हॅल्यू आहे, चेंज व्हॅल्यू कुठली, n² डिवाइड बाय z, आणि विच इज इक्वल्स टू दी आर. क्लिअर आहे. म्हणजे आता हा जो आता मी ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला लिहिलेला आहे तो फॉर्म्युला आता काय झाला, आता फायनलिस्ट फॉर्म्युला झाले. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे या फॉर्म्युलेला धरून आता आपण वेगवेगळे ऑर्बिट आणि न्यूक्लियसचा डिस्टन्स काय करू शकतो, आता काढू शकतो. क्लिअर झाला आता. ओके, तर हा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलं अकॉर्डिंग टू दी बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण आता काय करतोय, आता एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम आणि एक एक्झाम्पल आपण काय करतोय, सॉल्व करतोय या फॉर्म्युलेला धरून. ओके, आता क्वेश्चन काय कसं विचारलं जाईल, ओके, ते मी तुम्हाला इथं लिहून देतोय. कॅल्क्युलेट, ओके, कॅल्क्युलेट रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट. क्लिअर आहे. कुठलं रेडियस काढायचं आहे तुम्हाला, थर्ड ऑर्बिट. म्हणजे थर्ड ऑर्बिट आणि न्यूक्लियसमध्ये काय डिस्टन्स आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. पण कुठल्या ॲटमसाठी, ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. तर मला सांगा, हा जो फॉर्म्युला तुम्ही लावणार आहे ते कुठल्या पर्टिक्युलर ॲटमसाठी लावू शकतोय, रेडियसचा फॉर्म्युला ज्या ॲटममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. तर हेलियम प्लसमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात, एकच इलेक्ट्रॉन. आणि कसं डेव्हलप केलं हे प्लस चार्ज, हे आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलं. आता मी हे परत नाही सांगणार आहे तुम्हाला. ओके, कसं काय डेव्हलप झालेलं आहे. तर आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही परत जायचं आहे, परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नाही कळालं तर हेलियमवरती कसं पॉझिटिव्ह चार्ज आलेलं आहे. ओके, तर या हेलियम प्लसमध्ये आता किती इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे. तर या हेलियम प्लसचा थर्ड ऑर्बिटचा आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस काढायचं आहे. या पर्टिक्युलर ॲटमचा काय काढायचं आहे, रेडियस काढायचं आहे. पण कुठल्या ऑर्बिटसाठी, थर्ड ऑर्बिटसाठी. मग आता बोर्सने आपल्याला फॉर्म्युला दिलेलंच आहे,
काय फॉर्म्युला आहे, डेट इज दी आर इज इक्वल्स टू दी आर मीन्स वॉट, रेडियस 0.529 इंटू एन स्क्वेअर डिवायडेड बाय झेड. तर आता या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला एन व्हॅल्यू लागते आणि झेड व्हॅल्यू. तर आपण सिम्बॉल एन कोणाला देतोय, तर इथं जो सिम्बॉल एन असणार आहे या फॉर्म्युलेमध्ये, तो एन म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ ऑर्बिट. नंबर ऑफ ऑर्बिट. क्लिअर आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट रेडियस सांगतोय, पण कुठल्या ऑर्बिटसाठी, थर्ड ऑर्बिट. मग जे एन व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एन व्हॅल्यू तुम्ही किती धरणार आहे आता, थर्ड, म्हणजे एन इज इक्वल्स टू 3. क्लिअर आहे. का की एन म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ ऑर्बिट. तर इथं कुठला ऑर्बिट विचारतोय, थर्ड ऑर्बिट, म्हणून एन व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 3. सो एन इज इक्वल्स टू 3. हे तर कळालं. आता त्या फॉर्म्युलेमध्ये झेड सुद्धा लिहिलेले आहे. तर झेड इथं काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. आणि सगळ्यांना माहिती आहे ॲटॉमिक नंबर प्रत्येक ॲटमचा कुठे लिहिला जातोय, खाली. क्लिअर आहे. फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे ॲटॉमिक नंबर कुठे प्रेझेंट असतोय. क्लिअर आहे. मग तोच ॲटॉमिक नंबर आपण काय करणार आहे, इथं लिहिणार आहे. आता कुठल्या ॲटमसाठी लिहिणार आहे ॲटॉमिक नंबर हे आपल्याला चेक करावं लागेल क्वेश्चनमध्ये. तर ॲटम कुठला दिलेला आहे, हेलियम. तर झेड व्हॅल्यू तुमची 100% काय असणार आहे, 2. क्लिअर आहे आता. ओके. मग आपल्याकडे एन व्हॅल्यू सुद्धा आहे आणि झेड व्हॅल्यू सुद्धा आहे. आणि कधी कधी पर्टिक्युलर ॲटमचा ॲटॉमिक नंबर क्वेश्चनमध्ये दिलेला नसणार. काय ॲटॉमिक नंबर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचं आहे. तर कुठून पाठ करायचं आहे, तर ॲटॉमिक नंबर 1 to 30. फक्त मी सांगतोय किती, 1 to 30 इतकं तरी पाठ करून ठेवा ॲटॉमिक नंबर. आणि त्या ॲटॉमिक नंबरसोबत कुठला ॲटम जॉईंट आहे ते सुद्धा आपण लर्न करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर कुठपासून तुम्ही स्टार्ट करणार आहे लर्निंग, ॲटॉमिक नंबर आणि त्यांचं ॲटमचं सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर 1 to 30. क्लिअर आहे. मी ते पण सांगतोय, 1 म्हणजे कुठला असणार आहे, हायड्रोजन. आणि जो 30 असणार आहे, 30 शेवटचा ॲटम, दॅट इज दी 30. ओके. तो ॲटम असणार आहे झिंक. म्हणजे तुम्हाला हायड्रोजनपासून ते झिंकपर्यंत सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर काय करायचं आहे, पाठ करून ठेवायचं. क्लिअर आहे. एक्झाममध्ये कधी कधी त्या पर्टिक्युलर ॲटमचा ॲटॉमिक नंबर दिलेला नसणार. काय ॲटॉमिक नंबर तुम्हाला पाठ करायचे. ओके. तर हे मी क्लिअर करून दिले. तर आपल्या या न्यूमेरिकल प्रॉब्लेमचा आपल्याला एन व्हॅल्यू लागत होती आणि झेड व्हॅल्यू लागत होती. ते आपण पर्टिक्युलर काढलेलीच आहे. आता ही व्हॅल्यू आपण काय करणार, या फॉर्म्युलेमध्ये पुटअप करणार आहे. ओके. या फॉर्म्युलेमध्ये काय करणार आहे, आपण पुटअप करणार आहे. म्हणजे काय येणार आहे, आर इज इक्वल्स टू 0.529 इंटू एन स्क्वेअर. आता एनची व्हॅल्यू काय आहे, 3. तर 3चं तुम्ही काय करणार आहे, स्क्वेअर करणार आहे आणि डिवायडेड बाय झेड. आणि झेड व्हॅल्यू किती आली, 2 आली. झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. आता जो काय कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे, या तुम्ही व्हॅल्यू काढणार आहे, ती व्हॅल्यू म्हणजेच कोणाची असणार आहे, रेडियसची. आणि कुठला रेडियस, तर थर्ड ऑर्बिटचा रेडियस. आणि थर्ड ऑर्बिट कुठल्या ॲटमचा बघतोय आपण, हेलियम ॲटमचा. क्लिअर आहे. तर कॅल्क्युलेशन पार्ट हे तुम्ही करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे रेडियस कॅल्क्युलेट करणार आहे, तर त्याला युनिट तुम्ही देणार आहे एक तर एमस्ट्रॉंगमध्ये और पिकोमीटरमध्ये. कशात, पिकोमीटरमध्ये. त्याला शॉर्टमध्ये लिहिला जातोय PM. क्लिअर आहे आता. ओके. तर व्हॅल्यूसोबत तुम्हाला युनिटसुद्धा काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही फक्त आर इज इक्वल्स टू दी व्हॅल्यू लिहून ठेवलेली पण युनिट नाही लिहिले, तर तो टोटली रॉंग असणार आहे. क्लिअर आहे. याला मार्क दिलं जात नाही. तर व्हॅल्यू काढली असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला युनिटसुद्धा लिहावंच लागणार आहे, हे कंपल्सरी. इथपर्यंत क्लिअर झालं आता. ओके. तर तुम्हाला एक होमवर्कसुद्धा देतोय, हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. काय होमवर्क आहे ते लिहून घ्यायचं आहे नोटबुकमध्ये. क्वेश्चन आणि हे असणार आहे तुमचा होमवर्क. क्लिअर आहे. कॅल्क्युलेट रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट ऑफ lithium Li lithium +2.
लिथियम प्लस 2. ओके, तर तुम्ही रेडियस काढणार आहे कुठल्या ऑर्बिटसाठी, तर सेकंड ऑर्बिटसाठी. पण कुठल्या ॲटमसाठी, तर लिथियम प्लस 2 चार्जसाठी. क्लिअर आहे. मग तुम्ही फॉर्म्युला कुठला वापरणार आहे रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी एका पर्टिक्युलर ऑर्बिटचा, तर लक्षात ठेवा काय फॉर्म्युला आहे रेडियसचा, 0.529 इंटू n² डिवाइड बाय z. मग n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. मग आता तुम्ही या क्वेश्चनमध्ये नंबर ऑफ ऑर्बिट काय दिलेले हे तुम्ही ओळखायचं आहे आणि त्याला डिवाइड करणार आहे n²ला कशाने, झेडने. आणि झेड म्हणजे काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर आपल्याला लिथियमचं माहितीच आहे, तर तुम्ही ते लिथियमचा ॲटॉमिक नंबर तुम्ही काय करणार आहे तिथं पुटअप करणार आहे. आणि फायनली तुम्ही काय काढणार आहे, रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट. क्लिअर आहे आता. ओके, एक अजून एक महत्त्वाचं पॉईंट मी परत याच्यावरती येतो आहे. फर्स्ट कॅल्क्युलेशनमध्ये जेव्हा तुम्ही आर व्हॅल्यू लिहिताय, आर व्हॅल्यू जेव्हा तुम्ही काय करताय, आर व्हॅल्यू लिहिताय, तर आरच्या सिम्बॉलच्या खाली कुठल्या ऑर्बिटसाठी तुम्ही रेडियस काढताय तो नंबर तिथं मेन्शन करायचा आहे. जसं फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण बघितलं, कॅल्क्युलेट रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट सांगितलं आहे, तर आरच्या खाली तुम्ही काय लिहिणार आहे, 3. म्हणजे हे काय डिनोट होते की तुम्ही जो रेडियस काढताय ते रेडियस कुठल्या ऑर्बिटसाठी काढताय, तर थर्ड ऑर्बिट. तसंच जो होमवर्क तुम्हाला दिलेला आहे तो रेडियस कुठल्या ऑर्बिटसाठी काढणार आहे तुम्ही, सेकंड ऑर्बिट. तर मग आरच्या खाली तुम्ही काय लिहिणार आहे, 2. क्लिअर आहे. तर जेव्हा एक्झाममध्ये तुम्ही रिप्रेझेंटेशन देणार आहे तर करेक्ट रिप्रेझेंटेशन द्या, ज्यांनी टीचरलाही इझी जाईल चेक करण्यासाठी तुम्ही कुठला रेडियस काढतायत आणि कुठलं ऑर्बिटसाठी काढतायत. क्लिअर आहे आता. ओके, एन व्हॅल्यूसुद्धा कोणाची लिहितायत तुम्ही ते सुद्धा तुम्ही तिथं मेन्शन करायचं आहे एक्झाममध्ये. झेड व्हॅल्यू तुम्ही कुठली मेन्शन करतायत, कुठल्या ॲटमसाठी मेन्शन करतायत, त्या ॲटमचं नावसुद्धा लिहायचं तिथं. क्लिअर आहे. म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं द्यायचं आहे तर तुम्हाला मार्क्स पण काय असणार आहे, चांगले असणार. क्लिअर आहे. आणि हा जो फॉर्म्युला मी जो लिहिलेला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी पण युजफुल राहणार आहे. दॅट इज दी जेई, नीट आणि महाराष्ट्र CET. क्लिअर आहे आता. ओके, एक अजून एक क्वेश्चन मी घेतोय आणि त्याच क्वेश्चनच्या रिलेटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विचारलेलं आहे आणि ते पण जेईच्या एक्झाममध्ये. ते क्वेश्चनसुद्धा सांगतोय. पहिले हे क्वेश्चन पहिले बघून घ्या आणि नंतर मग तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता येईल जे JEE मध्ये विचारलेलं आहे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाममध्ये. बघा आता काय क्वेश्चन विचारलेलं होतं. ओके, तर कॅल्क्युलेट रेशो ऑफ, ओके, कॅल्क्युलेट रेशो ऑफ third orbit of helium plus and second orbit of lithium plus 2. ओके, तुम्हाला काय काढायचं आहे, रेशो काढायचं आहे. आणि रेशो कोणाचं काढायचं आहे, थर्ड ऑर्बिटचं आणि सेकंड ऑर्बिटचं. आणि रेशो विचारलं म्हणजे कोणाचं रेशो विचारलं आहे, तर रेडियसचं रेशो विचारलं आहे. ओके, तिथं असं पूर्ण कंप्लीट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे हे असं तुम्हाला पूर्ण सगळं क्वेश्चनमध्ये लिहून नाही देणार आहे. ते फक्त या टाईपमध्ये क्वेश्चन लिहून देते, कॅल्क्युलेट रेशो ऑफ थर्ड ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस अँड सेकंड ऑर्बिट ऑफ लिथियम प्लस 2. क्लिअर आहे. मग या सममध्ये काय गिवन आहे त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की आपल्याला काय विचारतायत या सममध्ये. तर आपल्याला काय विचारतायत, जर आपल्याला थर्ड ऑर्बिट आणि एक ॲटम दिलेलं आहे आणि सेकंड ऑर्बिट दिलं आहे आणि ॲटम दिलेलं आहे, तर 100% आपल्याला हे काय विचारतायत, रेडियसच विचारतायत. आणि रेडियस कशामध्ये विचारतायत, तर रेशोमध्ये. क्लिअर आहे आता. ओके, आता रेशो आपण कसं लिहितोय, जर आपण थर्ड ऑर्बिटचा रेशो काढतोय विथ सेकंड ऑर्बिट, तर तुम्ही कसं लिहिणार आहे. सो थर्ड ऑर्बिटचं रेडियस काढताय म्हणजे R3 लिहावं लागेल आणि त्याला डिवाइड करावं लागेल R2 ने.
ओके. सो R3 म्हणजे काय, थर्ड ऑर्बिटचा रेडियस, आणि R2 म्हणजे काय, सेकंड ऑर्बिटचा रेडियस. आणि रेशो काढायचं म्हणून आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. क्लिअर आहे. तर रेशो आलं वर्ड तर तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. जो आधीचं ऑर्बिट आणि जो नंतरचा ऑर्बिट त्या दोघांना काय करायचं आहे, डिवाइड करायचं. क्लिअर आहे आता. ओके. R3 ची व्हॅल्यू तुम्ही कसं लिहिणार आहे, म्हणजे R3चं रेडियस जर काढायचं असेल तर तुम्ही फॉर्म्युला काय लावणार आहे, 0.529 हाच फॉर्म्युला लिहिणार आहे इंटू n स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. कुठला नंबर ऑफ ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. म्हणजे nच्या खाली तुम्ही काय लिहिणार आहे, n3. n3 म्हणजे काय, थर्ड ऑर्बिट. डिवायडेड बाय z स्क्वेअर. असं पण आहे, z येणार आहे, सॉरी, z डिवायडेड बाय z. ओके. आणि इथं z एक ॲटॉमिक नंबर आहे, आणि तो ॲटॉमिक नंबर आपल्याला कुठला बघायचा आहे, थर्ड ऑर्बिटमधला ॲटमचा. थर्ड ऑर्बिटचा ॲटम काय दिलेला आहे, हेलियम. तर हेलियमचं तुम्ही काय लिहिणार आहे इथं, ॲटॉमिक नंबर. क्लिअर आहे आता. ओके. आणि परत या टोटल व्हॅल्यूला परत डिवाइड करायचं कशाने, R2. आता बघा R2 काय दिलेलं आहे आपल्याला, R2 म्हणजे सेकंड ऑर्बिट, आणि सेकंड ऑर्बिट म्हणजे कुठल्या ॲटमसाठी, लिथियम प्लस 2. तर लिथियम प्लस 2चे जितके डिटेल्स आहे आपल्याला ते खाली डिवाइड करावं लागेल. मग R2 काढतं म्हणजे रेडियसच काढतोय आपण. मग परत आपल्याला रेडियसचा फॉर्म्युला लिहावा लागेल, 0.529 ओके इंटू n स्क्वेअर. पण n कुठला ऑर्बिट, तर सेकंड ऑर्बिट, म्हणून मी इथं 2 लिहितोय. डिवायडेड बाय z म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. पण ॲटॉमिक नंबर कुठल्या ॲटमसाठी, तर लिथियम. तर मी इथं काय लिहितोय, झेडच्या खाली लिथियम. क्लिअर आहे आता. ओके. मग आता परत याला सॉल्व करूया. 0.529 आणि 0.529 हे काय होतील, कॅन्सल होऊन जातील. बरोबर आहे. आता वरती काय राहिलंय, तर n3 स्क्वेअर म्हणजे आपल्याला 3 स्क्वेअर करावं लागणार आहे, का की n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. नंबर ऑफ ऑर्बिट कुठला आहे, थर्ड ऑर्बिट. तर थर्ड ऑर्बिटचं आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरच करावं लागेल. आणि डिवायडेड बाय ZHE म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम, आणि ते किती धरतो आपण, 2. डिवायडेड बाय n2 स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्बिटचा स्क्वेअर. ओके. डिवायडेड बाय Z लिथियमचा म्हणजे ॲटॉमिक नंबर कोणाचा पाहिजे, लिथियमचा. तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असतोय, 3 असतोय. आता तुम्ही याला सॉल्व करणार आहे, तर सॉल्व करताना काय आन्सर येणार आहे. ओके. सो आन्सर येणार आहे, दॅट इज दी 27 डिवायडेड बाय 8. हे तुम्ही सॉल्व करून चेक करून घ्यायचं आहे, 27 डिवाइड बाय 8 येतोय की नाही. ओके. आता हे 27 डिवाइडेड बाय 8 हे काय, हे रेशो आहे, आणि याच रेशो आपण कोणाचं थ्रू कॅल्क्युलेट केलं आहे, थर्ड ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिटच्या थ्रू. क्लिअर आहे आता. ओके. तर आपण आन्सर कसं रिप्रेझेंट करणार आहे, तर रेशो म्हटलं आहे तर R3 रेस टू R2 विच इज इक्वल टू दी R3 ची व्हॅल्यू काय, 27 रेस टू दी R2 ची व्हॅल्यू किती, 8. म्हणजे मी 8 लिहितोय, म्हणजे हे झालं रेशो. क्लिअर झालं आता. ओके. आता असं सेम टाईपचं प्रश्न विचारलं होतं कशात, JEE मध्ये. तर JEE मधलं मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय, हे तुम्ही सॉल्व करायचं. ओके. इट इज वॉज आस्क्ड इन JEE. क्लिअर आहे. सो कॅल्क्युलेट the ratio of fourth orbit, काय दिलं होतं, फोर्थ ऑर्बिट ऑफ helium plus and second orbit of lithium plus 2. Second orbit of lithium plus 2. So what will be the ratio?
क्लिअर आहे. हे तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे, जसं मी वरती तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. ओके, तर काय आन्सर आला असेल ते मला नक्की इन्फॉर्म करा. क्लिअर झालं आता. ओके, तर हे 2 टाईपवरती क्वेश्चन येऊ शकतोय. कशावरती? रेडियसच्या फॉर्म्युलेवरती. क्लिअर आहे. तर नीट व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे आणि 100% असेच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील आणि प्लस तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विचारले जातील. तर त्याच्यातलं मी एक एक्झाम्पल तुमच्यासमोर लिहिलेलंच आहे, जे JEEला आलेले. क्लिअर झालं आता. ओके, तर इथं कुठे तुम्हाला डिफिकल्टी गेलेली असेल तर मला नक्कीच इन्फॉर्म करा, मी तुम्हाला परत ते सॉल्व करून देणार आहे न्यूमेरिकल फॉर्म. ओके, पण नीट व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुम्हाला नक्कीच कळणार. क्लिअर आहे. ओके, तर आपण आता नेक्स्ट फॉर्म्युला बघतोय. नेक्स्ट फॉर्म्युला दॅट इज दी वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे किती स्पीडनी फिरतोय तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतोय? वेलॉसिटी. तर वेलॉसिटी किती काढू शकतो आपण त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनसाठी, त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे आणि ते फॉर्म्युला काय आहे ते आता आपण बघतोय. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण नेक्स्ट हेडिंग देणार आहे दॅट इज दी वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर ऑर्बिट. ओके, velocity of electron in particular orbit. क्लिअर आहे. ओके, तर हा आपला हेडिंग असणार. नेक्स्ट हेडिंग. ओके, आता क्लिअर दिसतोय हेडिंग दॅट इज दी वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर ऑर्बिट. ओके, आता आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघणार आहोत. ओके, आता आपल्याला परत पॉस्टुलेटचं यूज करावं लागेल. जे आपण फॉर्म्युला पॉस्टुलेट्समध्ये लिहिलेले आहे ते फॉर्म्युल्याच्या थ्रू परत आपण काय करणार आहे? वेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर परत आपण तोच फॉर्म्युला घेणार आहे दॅट इज दी MVR is equals to the NH divided by 2π. ओके, आता हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे आता हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, आता मी परत नाही सांगणार की हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे. ओके, का की ऑलरेडी आपण रेडियसमध्ये चेक केलेलं आहे हा फॉर्म्युला. ओके, आता या फॉर्म्युल्याच्या थ्रू आपण काय काढणार आहे? V व्हॅल्यू काढणार आहे. कुठली व्हॅल्यू? V व्हॅल्यू. तर आता V व्हॅल्यू काय असणार आहे ते बघतोय आपण. ओके, तर या फॉर्म्युल्याच्या थ्रू सो V इज इक्वल्स टू दी काय लिहिणार आहे? NH डिवायडेड बाय 2π. आणि जर V सेपरेट काढलं तर म्हणजे परत खाली काय येणार आहे? M इंटू R. इथपर्यंत क्लिअर आहे आता. ओके, आता याच्यातलं ही जी R आहे रेडियस, या रेडियसचा फॉर्म्युला आपण तयार केलेलाच आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर R व्हॅल्यू आपण काय टाकली होती आधीच्या फॉर्म्युल्याच्या याच्यावरून? ओके, बघा बरं, R व्हॅल्यू काय घेतली होती आपण? ही व्हॅल्यू. क्लिअर आहे. तर ही आरची व्हॅल्यू आपण त्या फॉर्म्युलेमध्ये काय करतोय? पुटअप करतोय. ओके, तर मी डायरेक्टली लिहितोय, तिथं तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आर व्हॅल्यू तिथं. ओके, सो V इज इक्वल्स टू दी V is equals to the NH divided by 2π into M. आता R व्हॅल्यू मी कुठून टाकतोय? मी आत्ताच दाखवले त्या ब्रॅकेटमध्ये जे R व्हॅल्यू आहे ते R व्हॅल्यू मी इथं पुटअप करतोय. आणि काय लिहिलं होतं आपण R व्हॅल्यू? दॅट इज दी n² डिवायडेड बाय 4π M
इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर हा फॉर्म्युला लिहिलं होतं. ओके, क्लिअर झालं आता. ओके, आता मी काय करणार आहे, हा जो 4 पाय एम इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर हे मी काय करतोय इथं एन इंटू एचची मल्टिप्लाय करतोय आणि नंतर मग मी परत त्याला कॅल्क्युलेशन केलं आणि कॅल्क्युलेशन करून फायनल व्ही व्हॅल्यू लिहितोय मी आता तुमच्यासमोर. हे तुम्ही नंतर तुमच्या मेथडने कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. फक्त मी एक हिंट दिलेली आहे की 4 पाय एम इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर हे मी कुठे पुटअप करतोय, एन इंटू एचच्या जागेवरती. क्लिअर आहे. आणि जसं मी वरती पुटअप केलं तर फायनल व्हॅल्यू जी मी व्ही व्हॅल्यू काढली ती अशी काढली, दॅट इज दी व्ही इज इक्वल्स टू दी 2 पाय एम के झेड आणि ई स्क्वेअर डिवायडेड बाय एन एच ही व्हॅल्यू येते फायनल व्हॅल्यू. क्लिअर आहे आता. ओके, आता ही व्हॅल्यू एक फायनल व्हॅल्यू आहे आणि ती पण फायनल व्हॅल्यू कोणाची आली आता, वेलॉसिटीची. आता ही व्ही व्हॅल्यू आपण कोणासाठी काढतोय, ज्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण इथं डिराईव्ह केला आहे अँड दॅट फॉर्म्युला इज व्ही इज इक्वल्स टू दी 2 इंटू पाय इंटू एम इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर आणि त्याला डिवाइड केलं कशाने, परत एन एचने. म्हणजे जो फॉर्म्युला आता मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे तो फॉर्म्युला एक फायनल व्हॅल्यू आहे वेलॉसिटीची. आणि कोणाची वेलॉसिटी, तर इलेक्ट्रॉनची जो पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. क्लिअर आहे आता. ओके, परत हा फॉर्म्युला आपल्याला बिगर फॉर्म्युला दिसतोय तर आपण काय करणार आहे, याला स्मॉलर करणार आहे. मग कसं स्मॉलर करणार आहे, आधीच्या रेडियसमध्ये पण आपण बघितलेलं होतं की तिथंही एक बिगर फॉर्म्युला येत होता. त्या बिगर फॉर्म्युला आपण काय केलं, स्मॉलर फॉर्म्युला कन्वर्ट केलं. मग कसं कन्वर्ट केलं, तर स्मॉलर फॉर्म्युल्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू सेपरेट घेतली आणि जी व्हॅल्यू चेंज होणार आहे ती व्हॅल्यू आपण काय घेतली, सेपरेट घेतली. क्लिअर आहे. आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू आधी पण लिहून दिलेले तीच कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण या व्हीच्या फॉर्म्युलेमध्ये सुद्धा तीच व्हॅल्यू पुटअप करणार आहे. क्लिअर आहे. पण आता कुठली कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ते पहिले बघून घ्या आणि जी व्हॅल्यू राहणार आहे ती व्हॅल्यू चेंज होणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे त्यांची व्हॅल्यू फिक्स्ड नाही आहे. क्लिअर आहे. तर मग आता कुठले कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार आहे ते पहिले आपण सेपरेट करून घेतोय. दॅट इज व्ही इज इक्वल्स टू दी 2 हा एक कॉमनच आहे, पाय पण काय कॉमनच आहे, एम सुद्धा कॉमन आहे, के सुद्धा कॉमन आहे, पण झेड आहे का कॉमन नाही, का की तिथं झेड ॲटम काय होत जाईल, चेंज होत जाईल. हे रेडियसमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. तिथंही आपण झेड कॉन्स्टंटमध्ये टाकलं होतं का, नाही, जिथं व्हॅल्यू चेंज होते तिथंच टाकलं होतं झेड व्हॅल्यू. म्हणजे इथंही झेड व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आपल्याला कॉन्स्टंटमध्ये लिहिता येईल का, नाही. त्याच्यानंतर ई स्क्वेअर म्हणजे चार्ज, हे पण एक कॉन्स्टंट आहे. ओके, डिवायडेड बाय एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट, आणि नंबर ऑफ ऑर्बिट काय होत जाईल, चेंज होणार आहे. तो पर्टिक्युलर ऑर्बिट आपल्याला न्यूक्लियसच्या बाहेर दिसतो का, नाही. असे वेगवेगळे ऑर्बिट दिसतात. म्हणजे इथं एन व्हॅल्यू पण फिक्स नाही आहे. हे रेडियसमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं. नंतर म्हणजे एल व्हॅल्यू 100% काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता राहिला काय, एच म्हणजे काय, प्लँक कॉन्स्टंट 100%, याची व्हॅल्यू काय, फिक्स्ड आहे. क्लिअर आहे. म्हणजे ही झाली तुमची कॉन्स्टंट सिम्बॉल या कॉन्स्टंट व्हॅल्यू. क्लिअर आहे. आणि त्याला मल्टिप्लाय करणारे आपण जी चेंज होणार आहे व्हॅल्यू, तर वरती कोणाची व्हॅल्यू चेंज होणार आहे, तर फक्त झेडची. त्याला मी सेपरेट घेतलं आणि डिवाइड करणारे कशाने, एननी, कारण की एन इथं काय होणार आहे, चेंज होणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, मग आता रेडियसमध्ये काय कॉन्स्टंट व्हॅल्यू मी राईट साईडला लिहिलेली होती ती तुम्ही काय करणार आहे, या कॉन्स्टंटमध्ये पुटअप करणार आहे, जो मी आता सर्कल करतोय. याच्यामध्ये तुम्ही ती व्हॅल्यू काय करणार आहे, पुटअप करणार आहे. क्लिअर आहे. आणि जसं पुटअप केलं आणि त्याला कॅल्क्युलेट केलं तर व्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट होऊन येते डायरेक्टली, दॅट इज दी 2.188 इंटू 10⁸ इतकी व्हॅल्यू या सर्कलची येते, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू टाकून. क्लिअर आहे. आणि ही कॉन्स्टंट व्हॅल्यूला आपण आता परत मल्टिप्लाय करणार आहे कशाने, जी चेंज होणार आहे. आणि काय चेंज होणार आहे, तर झेड डिवायडेड बाय एन. झाला आता स्मॉलर फॉर्म्युला. जो बिगर फॉर्म्युला होता
ते फॉर्म्युला आपण कन्वर्ट केलं कशात, स्मॉलरमध्ये. कसं केलं, कॉन्स्टंट व्हॅल्यू सेपरेट घेतली आणि जी चेंज होणारी व्हॅल्यू ती सेपरेट काढली. आणि जसं त्या कॉन्स्टंटमध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू पुटअप केली तर तुम्हाला किती व्हॅल्यू येते, 2.188 इंटू 10⁸. क्लिअर आहे आता. ओके. आणि मल्टिप्लाय केलं जी चेंज होणार आहे Z डिवायडेड बाय N. तर हे फायनल फॉर्म्युला झाला कोणाचं, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये काय करतोय, फिरतोय. मग त्याची स्पीड किती असणार आहे, तर त्या स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. क्लिअर आहे. आणि याचा जो युनिट असणार आहे वेलॉसिटीचा, तो युनिट कसा असणार आहे, सेंटीमीटर पर सेकंडमध्ये. क्लिअर आहे आता. ओके. तर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या याच्यावरती. क्वेश्चन, calculate velocity of electron in third orbit of helium plus. हा जो वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे, हा पण फॉर्म्युला कुठल्या ॲटमसाठी ॲप्लिकेबल असणार आहे, ज्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन. तर हेलियम प्लसमध्ये किती इलेक्ट्रॉन असतं, 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे 100% आपलं वेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं लावू शकतो. क्लिअर आहे. आता इथं वेलॉसिटीच विचारली तर वेलॉसिटी आपण कशाने डिनोट करतो, व्ही नी, विच इज इक्वल टू दी 2.188 इंटू 10⁸ इंटू Z डिवायडेड बाय N. म्हणजे आपल्याला फक्त आता Z व्हॅल्यू पाहिजे आणि N व्हॅल्यू. आता Z व्हॅल्यू आता माहितीच आहे तुम्हाला. Z व्हॅल्यू म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे ते पर्टिक्युलर ॲटममधूनच येणार आहे. इथं ॲटम कुठला दिलेला आहे, हेलियम ॲटम. तर हेलियम ॲटमचा Z व्हॅल्यू किती असते, सो Z व्हॅल्यू इज इक्वल्स टू 2. क्लिअर आहे आता. ओके. N म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. मग कॅल्क्युलेट दी वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन थर्ड ऑर्बिट. म्हणजे हे थर्ड ऑर्बिटच काय, N व्हॅल्यूज आहे. सो N इज इक्वल्स टू 3. तर Z व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे आणि N व्हॅल्यू पण आहे. आता काय करणार आहे आपण, या फॉर्म्युलेमध्ये काय करणार आहे, पुटअप करणार आहे. या व्हॅल्यूला या फॉर्म्युलेमध्ये काय करणार आहे, पुटअप करणार आहे. तर V व्हॅल्यू काय येणार, V इज इक्वल्स टू दी 2.188 इंटू 10⁸ इंटू Z व्हॅल्यू काय 2 ठेवणार आहे आणि त्याला डिवाइड करणारे N व्हॅल्यू म्हणजे इथं 3. क्लिअर आहे. मग हे कॅल्क्युलेशन पार्ट तुम्ही करायचे. जी फायनल व्हॅल्यू येईल ती फायनल व्हॅल्यू काय असणार आहे, वेलॉसिटी. युनिट काय लिहिणार आहे, सेंटीमीटर पर सेकंड. क्लिअर झालं आता. ओके. होमवर्कसाठी एक क्वेश्चन, कॅल्क्युलेट दी वेलॉसिटी of electron in fourth orbit of lithium plus 2. तर या लिथियम प्लस 2चा वेलॉसिटी आपण काढू शकतोय का, येस. का की लिथियम प्लस 2 मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 1 इलेक्ट्रॉन. मग आपण वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याच्या थ्रू आपण त्या फोर्थ ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची वेलॉसिटी किती आहे ते आपण काय करू शकतोय, कॅल्क्युलेट करू शकतोय. मग फॉर्म्युला तुम्ही कुठला वापरणार आहे, सो V इज इक्वल्स टू दी 2.188 इंटू 10⁸ आणि मल्टिप्लाय करणारे कशाने, Z डिवायडेड बाय N. आणि तिथं Z म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. म्हणजे तुम्हाला लिथियमचा ॲटॉमिक नंबर तिथं टाकावा लागणार आहे आणि डिवाइड करणारे तुम्ही कशाने, N नी. आणि N म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. आणि नंबर ऑफ ऑर्बिट काय धरणार आहे तुम्ही, फोर्थ ऑर्बिट. क्लिअर आहे. मग तुम्ही तिथं फायनल व्हॅल्यू काढा, V व्हॅल्यू. आणि V's म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. ओके. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय काय असतोय आणि रेडियसचा काय फॉर्म्युला असतो. ओके. तर त्या पर्टिक्युलर फॉर्म्युला घेऊन आपण काय केलं,
काही सम्स सॉल्व केले आणि या सम्सवरून तुम्हाला आयडिया आला असेल की आपल्याला ते सम्स कसं सॉल्व करायचं. क्लिअर आहे आता? ओके. तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं आता काय करतोय, स्टॉप करतोय. ओके. आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थर्ड आणि फोर्थ पाहणार आहे. लक्ष द्या, राईट साईडला येल्लोमध्ये मी हायलाईट केलेलं आहे. त्याच्यातला आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फक्त थर्ड बघणार आहे. फक्त काय बघणार आहे? थर्ड पॉईंट, दॅट इज दी हाऊ टू कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ बोर ऑर्बिट. म्हणजे प्रत्येक बोर ऑर्बिटची एक पर्टिक्युलर एनर्जी, जसं फॉर एक्झाम्पल n=1 जो आहे फर्स्ट ऑर्बिट आणि n=2 म्हणजे सेकंड ऑर्बिट. तर फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिटची एनर्जी सेम आहे का? नाही, का की सेकंड ऑर्बिट हा हायर ऑर्बिट आहे आणि फर्स्ट ऑर्बिट जो आहे तो लोअर ऑर्बिट आहे. तर लोअर ऑर्बिट टू हायर ऑर्बिट जर जायचं असेल इलेक्ट्रॉनला, तर एक पर्टिक्युलर एनर्जी घेऊनच जावं लागणार आहे त्याला हायर ऑर्बिटमध्ये. बरोबर आहे? म्हणजे हायर ऑर्बिटची एनर्जी लोअर ऑर्बिटपेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. क्लिअर आहे? पण सेम राहणार आहे का? नाही. मग आता प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. मग त्या पर्टिक्युलर ऑर्बिटचा एनर्जी आपल्याला कसं कॅल्क्युलेट करता येईल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि त्याच नेक्स्ट व्हिडिओचा हेडिंग आपला असणार आहे, दॅट इज दी एनर्जी ऑफ बोर्स ऑर्बिट. क्लिअर आहे? आणि जसं एनर्जी झालं तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत पाहणार आहे, दॅट इज दी लास्ट पॉईंट, दॅट इज दी हायड्रोजन स्पेक्ट्रम. क्लिअर आहे आता? ओके. तर आपलं आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त 2च पॉईंट क्लिअर झाले, रेडियस आणि वेलोसिटी. जर या 2 पॉईंटमध्ये कुठे प्रॉब्लेम आला असेल तर 100% मला इन्फॉर्म करा. तो रेडियस आणि वेलोसिटीमध्ये मी परत तुम्हाला काय पॉईंट्स डिफिकल्टी गेलेली असेल ते पॉईंट मी परत तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. क्लिअर आहे? तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. कंटिन्युअसली अभ्यास चालू द्या. ओके. थँक्यू.